तुम्ही फक्त पाऊल टाका, मी तुमच्या सोबत कायम असेल, असं म्हणून सुमारे 65 पेक्षा जास्त HIV ग्रस्त मुलांची आई होऊन जीवन समर्पित करणं सोपं नसतं. परंतु हे शक्य करून दाखवलं आहे आपल्या नवदुर्गा मालिकेतील पहिल्या दुर्गेने, म्हणजेच संध्याताईने. HIV ग्रस्त बालकांचा आधार होऊन त्यांना आयुष्यात उभा करण्याचं स्वप्न दत्ताभाऊंनी पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासोबत संध्याताईंनी कंबर कसली. त्यासाठी त्यांनी इन्फंट इंडियाच्या माध्यमातून आनंदाचं गाव म्हणजेच आनंदग्राम उभारलं. जन्मापासूनच HIV एड्स असलेले, समाजाने नाकारलेले आणि आई वडिलांची छत्र नसलेली ठिकठिकाणची विस्कटलेली फुलपाखरं दत्ताभाऊंनी जमा करायची आणि संध्याताईंनी त्यांना जीव लावून सांभाळायचं. हे समीकरण कायमचं झालं. आजही संध्याताईंचा दिवस सुरू होतो मुलांना उठवण्यापासून. मग सकाळची प्रभात फेरी, मुलांचा दररोजचा व्यायाम, थोडीशी स्वच्छता मोहीम आणि पौष्टिक नाश्ता. मुलांनी पोटभर जेवावं यासाठी ताई जातीनं लक्ष देतात. तसेच मुलांना रोजची औषधे देतात. मग शाळेसाठी दुपारचा डब्बा भरून दिला की मुलं शाळेसाठी निघतात. फावल्या वेळेत ताई त्यांची नेहमीची कामे करतात. मुलं शाळेतून आल्यावर संस्कार रुजवण्यासाठी रोजची प्रार्थना आणि परिपाठ घेतात. तसेच नेहमीचे सण सुद्धा अगदी पारंपरिक पद्धतीने साजरे करतात, जसं की वटवृक्षाच्या रूपातील पर्यावरणपूरक गणपती बाप्पा. रात्रीचं जेवण झाल्यावर मुलांना रोजची औषधं संध्याताई स्वतः देतात. अशा पद्धतीचा ताईंचा दिनक्रम असतो. परंतु हे सर्व इतकं सहज आहे का? तर नक्कीच नाही. आजही HIV एड्स बद्दलच्या गैरसमजातून त्यांना समाजात अवहेलना सहन करावी लागते. मुलांच्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो आणि रोजच्या जीवनाची चिंता करावी लागते. इतकं असून सुद्धा हे दाम्पत्य इथल्या मुलांची दुःखाची रेषा कमी करून आनंदाची रेषा वाढवण्यात तसूभरही कमी पडत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे आनंदाचं गाव नेमकं आहे तरी कुठे? तर बीडपासून साधारण 7 ते 8 किलोमीटर अंतरावर बिंदुसरा धरणाच्या अगदी समोर डोंगराच्या माथ्यावर हे आनंदाचं गाव आहे. इथं नक्की भेट द्या. आणि हो, इथल्या मुलांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी तसेच दत्ताभाऊ आणि संध्याताईंच्या संघर्षाला पाठबळ देण्यासाठी एक मुठभर धान्य किंवा कष्टाने कमावलेला 1 रुपया नक्कीच डोनेट करा. त्यासाठीचे डिटेल्स कॅप्शन मध्ये आहेत, ते एकदा चेक करा. ते सुद्धा शक्य नसेल तर किमान हा व्हिडिओ शेअर करा.